तर ठाकरे बंधूंचा 26 जुलैला संयुक्त मोर्चा निघणार आहे। सध्याच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। ठाकरे बंधू पुन्हा एकदा या मोर्चाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत। आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि त्यानंतर ठाकरे बंधूंमधला संवाद अजूनही कायम आहे आणि आता या संवादाला थोड्या वेगळ्या पद्धतीने आंदोलनात रूपांतरित करून हे ठाकरे बंधू हा विद्यार्थ्यांचा मुद्दा आता आपल्या हाती घेऊ पाहत आहेत। आवेश तांदळे आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। आवेश, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने सरकारच्या विरोधात या मुद्द्यावरून भाष्य केलेलं आहे, विशेषतः विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भात सरकारची भूमिका असेल, या मुद्द्यावरून हा मोर्चा आहे आणि कुठून कुठे मोर्चा निघणार आहे, कशा पद्धतीने या मोर्चाचं नियोजन करण्यात आलंय? नक्कीच विनोद, आपल्याला माहित असेल गेल्या काही दिवसापासून दोन्ही ठाकरे बंधू केंद्र सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती। कालच उद्धव ठाकरे हे दिल्लीत जाऊन जंतर मंतरला पाठिंबा दिला होता, तर आज संध्याकाळी राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क इथं आलेल्या आंदोलनकर्त्याची जे शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा केलेली होती। आता पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहे। यांचा या म्हणजे उद्या म्हणजे 24 तारखेला जसं आदित्य ठाकरे अमित ठाकरे एकत्र येत आहेत, एक तिरंगा मोर्चा करणार आहेत आणि जनगण मन सुद्धा शिवाजी पार्क मध्ये म्हणणार आहेत। त्याच प्रकारे दोन्ही बंधू शिवाजी पार्क पासून या संयुक्त मोर्चाला सुरुवात करण्याची शक्यता आहे। याची सर्व जबाबदारी जे मनसेचे जे वरिष्ठ नेते आहेत आणि ठाकरे शिवसेनेचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावर दिलेली आहे। ते पुढील रूपरेषा ठरवणार आहेत। त्याच्यानंतर हा मोर्चा कसा असेल ते पण 1 ते 1 दिवसात पुढे येण्याची शक्यता आहे। आपण बघू शकतो ज्यावेळेस मराठी त्रिभाषिक विरुद्ध जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू आले होते तर पूर्ण मुंबई एकत्र आल्याचं वातावरण झालं होतं, तसंच पुन्हा एकदा वातावरण एकत्र होण्याची शक्यता आहे। विनोद, धन्यवाद आवेश दिलेल्या अपडेट्स बद्दल। 26 जुलैला ठाकरे बंधू हा मोर्चा काढणार आहेत। मोर्चाचं स्वरूप अजूनही स्पष्ट झालेलं नाही, मात्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर दोन्ही ठाकरे बंधू मुंबईत एक मोठा मोर्चाचं आयोजन करणार आहेत।